नमस्कार. आपण मेडिक्लेमबद्दल बोललो, त्यातल्या खाचा-खोचा कसा बघितलं पाहिजे, काय बघितलं पाहिजे, काय करायला हवं, काय नको करायला याबद्दल बोललो. आपण पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्सबद्दल डिटेल चर्चा केली. आपण टॉपअप पॉलिसीबद्दल बोललो आता त्याच्या पुढचा संवाद आपला आहे. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा विषय परत क्रिटिकल इलनेस कव्हर घेतलं पाहिजे का नको, त्याची किती गरज आहे. आता लक्षात घ्या, इन्शुरन्समध्ये मी नेहमी म्हणतो ना, इन्शुरन्समध्ये कधी गॅप असायला नको, कुठल्या बसत नको. म्हणजे तुमचं कव्हर आहे. काय होतं, आपण जो प्लॅन घेतो मेडिक्लेमचा, समजा माझ्याकडे 1 कोटीचा प्लॅन आहे मेडिक्लेमचा, आणि इन केस मला कुठला तरी सिरियस टाईपचा डिझीज झाला, कुठल्या टाईपचा, मे बी हार्ट प्रॉब्लेम, कॅन्सर, ओके, किडनीचा प्रॉब्लेम, मे बी ब्रेन स्ट्रोक, असा काही प्रॉब्लेम झाला, तर काय होतं, मी हॉस्पिटल ॲडमिट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मी जो खर्च केला तो मला रिइम्बर्समेंट मिळते. याला म्हणतात इंडेमनिटी पॉलिसी. म्हणजे जितकं नुकसान झालं तितकं भरून निघणं, याला म्हणतात इंडेमनिटी पॉलिसी. पण मला हा रोग झाल्यामुळे, कुठला सिरियस रोग झाल्यामुळे कधी कधी मी बेड रिटर्न होतो, किंवा कधी कधी माझा बिझनेस, जॉब वगैरे सगळं सोडून घरी मला बसावं लागतं. माझी एफिशियन्सी ड्रास्टिकली डाऊन होते, मला आधाराची गरज लागते. त्या केसमध्ये मला फक्त उपचाराचा खर्च मिळून भागत नाही, तर मला काहीतरी लमसम बेनिफिट लागतो. आणि लमसम बेनिफिटसाठी एकच सोल्युशन आहे, क्रिटिकल इलनेस कव्हर. क्रिटिकल इलनेस कव्हर जर तुम्ही घेतलं तर त्यामध्ये 92 प्रकारच्या कंडिशन कव्हर होतात. त्यातल्या 5 मेजर कंडिशनचे कव्हर होतात. त्यामध्ये 5 मेजर आहे, बाकी मायनर आहेत. या 5 मेजर कंडिशनमध्ये तुम्हाला हार्ट अटॅक आला, तुमचं हार्टचं पंपिंग विशिष्ट लिमिट ते दिलं असं पॉलिसी वर्डिंगमध्ये, त्याच्या खाली आलं म्हणजे तुमचं हार्ट खूप कमजोर झालं, फार त्याची एफिशियन्सी खूप कमी झाली, तर तुम्हाला कंपनी लमसम देते 5 लाख किंवा 10 लाख किंवा 20 लाख किंवा 40 लाख अशी अमाऊंट तुम्हाला लमसम कंपनी देते. म्हणजे काय झालं, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, खर्च पूर्ण मिळाला, पण कंपनीने लमसम तुम्हाला जर 40 लाख रुपये दिले तर काय होतं, तुम्ही घरात इझिली तुमच्या कोणी मदतनीस ठेवू शकतात. सपोर्टला कोणी असेल, काही व्हीलचेअर बाय करायची, काय बाय करायची, बेड चेंज करायचं आहे, टॉयलेट्समध्ये चेंज करायचे, हे सगळं त्या खर्चात करू शकतात. आणि तुम्ही अतिशय शांत आयुष्य जगू शकतात आणि कुठल्याही खिशावर ताण न येता. तर एक क्रिटिकल इलनेस कव्हर अतिशय आवश्यक आहे. या कव्हरला म्हणतात बेनिफिट कव्हर. जे पहिलं असतं ते इंडेमनिटी असतं, आणि हा बेनिफिट म्हणजे लमसम तुम्हाला तेवढे पैसे मिळतात, त्याला कुठले बिलं आणि रिइम्बर्समेंटची गरज नसते. ओके, तर क्रिटिकल इलनेस पॉलिसीचाही नक्की विचार करा. आणि तुमच्याकडे मी म्हणतो या 4 पॉलिसी तुमच्या असल्याच पाहिजे. पहिलं, बेसिक मेडिक्लेम पॉलिसी ॲडिक्वेट असली पाहिजे. सेकंड, तुमच्याकडे टॉपअप पॉलिसी असली पाहिजे, ती पण चांगली भरभक्कम असली पाहिजे. तिसरं, तुमच्याकडे ॲक्सिडेंट इन्शुरन्स तुमचा ॲडिक्वेट असलाच पाहिजे. आणि फोर्थ, तुमच्याकडे क्रिटिकल इलनेस तुमचं कव्हर असलंच पाहिजे. या 4 कव्हर येतात मेडिक्लेम आणि ॲक्सिडेंटमध्ये. आणि 5वं कव्हर आहे टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स तुमचा असलाच पाहिजे, तुमच्या मंथली इन्कमच्या कमीत कमी 100 पट हा तुमचा असलाच पाहिजे. अशा कुठल्याही प्लॅनबद्दल कुठल्याही माहिती तुम्हाला हवी असेल, डिटेल्स हवी असेल, कधी मला संपर्क साधा. डिस्क्रिप्शन बॉक्स खाली, यूट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन लिंक दिलेली, सगळे डिटेल दिलेले आहेत, आमचे कॉन्टॅक्ट डिटेल. आम्हाला भेटा, विथ प्रायर अपॉइंटमेंट आपण चर्चा करू. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल, आमचे कंटेंट आवडलं असेल, समजत असेल, तर आम्हाला सबस्क्राईब करा या चॅनलला. आम्हाला कधी कॉन्टॅक्ट करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सगळ्यांना सांगायच्याबद्दल. आणि अजून एक महत्त्वाचं टॉपिक, तुम्हाला जर वाटलं की या लाईनमध्ये इतकं दम आहे, मला या लाईनमध्ये कधी करिअर करायचं जबरदस्त, आणि तुम्ही मला सर मेंटॉरशिप द्या, मला आवडेल, मला याच्यात कधी जबरदस्त काम करायचं आहे, तर मेंटॉरशिपसाठी मी नेहमीच तयार असतो. मला कधी भेटा. तुमच्या करिअरबद्दल डिटेल गायडन्स, तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग याची जबाबदारी मी घेतो. आणि माझा एक मंत्र आहे, तुम्ही 6 ते 7 वर्षात तुम्हाला रिटायर होता येईल असा एक प्लॅन माझ्याकडे, ज्यामध्ये 7 वर्षांनंतर तुम्हाला 1 ते 2 लाख मंथली इन्कम मिळेल. ते पॅसिव्ह इन्कम, आणि ते लाईफ टाईम मिळेल, आणि ते इन्कम वाढतच जाईल त्यानंतर सुद्धा. तर भेटा एकदा, डिटेल चर्चा करू. थँक्यू व्हेरी मच.